हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर, हालेलुया, हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्याद्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आम्हाला आईच्या संबंधामध्ये राहणारे लोक, हालेलुया, मायाळू कुमारी मरिया प्रार्थना बोलणारे जे लोक आहेत, हालेलुया, त्यांना पवित्र आत्म्याने एक विशेष संरक्षण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मनमानी करण्यासाठी नाही, मनमानी करण्यासाठी नाही, हालेलुया, कोणाला धमकी देण्यासाठी नाही, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे, तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगत आहे, परमेश्वराची एक विशेष नजर तुमच्यावरती येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, हालेलुया. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पाळायला चालू करा ना. हालेलुया. एक वचन वाचून एक निर्णय घ्या. आज 24 तास किंवा 12 तास मी हे वचन पाळणारच आहे. पाळून बघा तुम्ही, त्या वचनाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार. हालेलुया. धन्यवाद येशू. बायबल मध्ये एका माणसाच्या बद्दल लिहिलेलं आहे. स्वतः देवाने सांगितलं, आटून घ्या, तुझा वेळ संपलेला आहे. तुझा वेळ संपलेला आहे. जे काही शिस्तभाग करायचं आहे, क्रमामध्ये करायचं ते सुरू करून घे. कोणाबद्दल लिहिले वचन? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यशाया ग्रंथामध्ये 38व्या अध्यायामध्ये, प्रेज द लॉर्ड, सुरुवातीपासून जे वचन आपण ऐकू शकताय, 3ऱ्या वचनापर्यंत आपण मान लावून ऐकूया. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. हिजकिया म्हणजे राजा आहे. राजा आजारी पडले, मरायला टेकलेला आहे. तिथे यशाया संदेशाला परमेश्वर पाठवून देत आहे. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तेव्हा अमोरेचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निवड कर, कारण आता तू मरणार
मग जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. भिंतीकडे तोंड फिरवून अशी प्रार्थना का केली? भिंतीकडे तोंड फिरवून अशी प्रार्थना का केली? तुमच्यामध्ये कोणतरी आजारी पडलेला असेल तर, झोपून राहिलं असेल तर, नकळत तुमच्याकडून पण ही गोष्ट झालेली असेल. तोंडावर बोलणे कठीण आहे, तेव्हा तोंडावर न बोलता भिंतीकडेला तोंड लावून या गोष्टी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राज्याचा राजा आहे हिजकिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकिया राजा उद्या बरे होणार म्हणून झोपलेला आहे, भयंकर आजारी आहे. तेव्हा परमेश्वराने संदेशाला पाठवून दिलं आणि सांगितलं, बाळा तुझ्यासोबत संपलेलं आहे, तुझ्या काही राहिलं नाही. हालेलुया. तुझ्यात आता काही राहिलं नाही. जे काही बोलायचं करायचं आहे ते सर्व करून ठेवा, थोड्या वेळात सर्व संपणार आहे. हालेलुया. आता या संदेशाला बोलून काही उपयोग आहे? हालेलुया. आता संदेशाला बोलून काही उपयोग नाही. त्यांनी सरळ परती मारले आणि भिंतीकडे तोंड देऊन भिंतीकडे असलेल्या देवाला स्मरून देवाला बोलले. काय बोलले ते आहे तिसरं वचन. सिस्टरांच्या मागे हे वेळ आलं तर बोलायच्या तयारीमध्ये पाठ करून ठेवायचं हे वाचन आहे. हालेलुया. उजवा हात वर करा. सिस्टरांच्या मागे तिसरा वचन आता बोला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हे स्मर. परमेश्वरा, मी राजा होतो तरी मी मनमानी नाही केलं. मी तुझ्याशी विश्वास होऊन राजा होतो, त्या काळामध्ये जीवन जगलेला आहे. मी विश्वास करतो तुझ्याशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सात्विकतेने किंवा एकनिष्ठेने मी तुझ्या मार्गामध्ये चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढे देवाला त्यांनी आठवण करून दिली. हालेलुया. आणि देवाला सांगितलं, प्रेज द लॉर्ड, म्हणून परत एकदा माझं आठवण करा. हालेलुया. 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 प्रियानो, कधी कधी तर मुलींच्याकडून मी ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी किती चांगलं केलं तरी पप्पांना आधी पटत नाही. मी किती चांगला करायला गेलो तरी मम्मीला आधी पटत नाही. उगाच माझ्यावर आरोप लावत तसं शेवट मी करून दाखवणार. मी कधी केलं नाही
आरोप उगाच लावला तर मी करून दाखवणार. कशासाठी आहे? हालेलुया. हे आगाऊपणा आहे. हे स्वतःसाठी खड्डा खोदण्याचे काम आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की यशया संदेश त्याला परमेश्वराने पाठवून दिलं आणि त्याला जाऊन सांगितले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी प्रार्थना देवाने ऐकलेला आहे कारण एकनिष्ठ प्रेम केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी अर्ध छातीचं एक साइड त्याबरोबर एक हात दुखत होते. आता बरं वाटतंय का? बघा दुखत आहे का आता? तुम्हाला बरं वाटतंय आता? देवानी मोठा आशीर्वाद दिला, बरं केलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी जिथे माझा हात आहे तिकडे पोटाचा एका बाजूला एकदम शेवटच्या भागामध्ये आपल्या पायाच्या वरच्या भागामध्ये हालेलुया कोणाला तरी पोटाच्या या भागामध्ये दुखणे होते. ते दुखणे देवाने आता काढून टाकलेलं आहे. हे दुखणे आहे त्यांना कांद्याच्या हाडाच्या भागामध्ये पण बरोबर त्या साईडमध्येच दुखणे आहे. तुझ्यामध्ये कोणतरी आहे ज्यांना कॉफी प्यायला जमत नाही, कॉफी आवडत नाही. चहा असलं तर पिणार, कॉफी नाही. तुम्हाला ते कॉफी पिण्याचं जे आरोग्य आहे ते ईश्वराने काढून टाकलेलं आहे. तुमच्यामध्ये कोण कोण आहेत जे सहज कोणाकडेही आर्ग्युमेंट मध्ये जात आहे? ज्ञानी लोक होईल तेवढे वाद आणि आर्ग्युमेंट यापासून लांब होईल तेवढे वादामध्ये जाऊ पडायचं नाही. वाद चालू होणार म्हणून वाटलं तर तिकडे कॉन्व्हर्सेशन तुमचं संभाषण वेगळा दिशामध्ये जायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.